राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश संक्रांतीनिमित्त सर्व बहिणींना सरसकट सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी मकर संक्रांत हा सर्वात मोठा सण असतो, त्यामुळे 5 जानेवारी 2025च्या अगोदर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ही 4 कागदपत्रे सरकारला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केला जाणार आहे। तर बघा, बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत। बघा, सर्व लाडक्या बहिणींना राज्याच्या बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक बघा, अन्यथा तुमचा फॉर्म अपात्र सुद्धा होऊ शकतो। बघा, जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्हाला मागील 6 हप्ते मिळाले असतील किंवा 5 हप्ते मिळाले असतील, तरी पण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिलेला आहे। जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ते येतील, याविषयी सुद्धा शासनाकडून सर्वात मोठी अपडेट आलेले आहे। बघा, डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, परंतु जानेवारी हप्त्याचे 1400 कोटी इतका निधी सरकारकडे आलेला आहे। सर्वांना माहिती आहे, नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी प्रत्येकी महिन्याला 1400 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे, त्यामुळे डिसेंबरचा हप्ता वाटप झालेला आहे। आता जानेवारीचा हप्ता सुद्धा वाटप करायचा आहे, परंतु त्या अगोदर तुमच्याकडून सर्वात महत्त्वाची 4 कागदपत्रे घेतली जाणार आहेत आणि तुमची छाननी सुद्धा केली जाणार आहे, त्यामुळे सर्व बहिणींनी या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे। तर बघा, शासनाकडून सर्व बहिणींची आज आणि उद्या छाननी केली जाणार आहे। सर्वांना छाननी माहिती आहे, भरपूर दिवसांपासून छाननीचा विषय सुरू होता, परंतु हा विषय एंडिंगला आलेला आहे। तर बघा, या छाननी दरम्यान भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। तुमचा सुद्धा फॉर्म अपात्र होऊ शकतो जर तुम्ही ही 4 कागदपत्रे आणि 5 पात्रता जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही सुद्धा अपात्र होऊ शकता। त्यामुळे ही 4 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अडचण नाही। बघा, तुम्हाला मी 4 कागदपत्रे सांगणार आहे, ती कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहे। ही 4 कागदपत्रे न दिल्यामुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत, त्यांना डिसेंबर महिन्यापासूनच हप्ता सुद्धा आलेला नाही। तुम्हाला सुद्धा डिसेंबरचा हप्ता आलेला असेल तर जानेवारीचा हप्ता 100% येणार आहे, परंतु त्या अगोदर तुम्ही 4 कागदपत्रे शासनाला दिली तरच तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही खरोखर या योजनेसाठी पुढील 5 वर्षांसाठी लाभ घेऊ शकता। सोबतच मकर संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट आलेलं आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, ही 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व बहिणींनी ही 4 कागदपत्रे आपल्या गावातील एका ऑफिसमध्ये जमा करायची आहेत, अन्यथा तुमचा फॉर्म थेट रिजेक्ट केला जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। बघा, गावातील एक ऑफिस आहे, ते ऑफिस सुद्धा कुठं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु व्हिडिओ अजून 2 मिनिटं बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहे। तर बघा, बहिणींना संक्रांतीनिमित्त मोठं गिफ्ट मिळणार आहे। बघा, महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे, खास करून माता भगिनींसाठी मकर संक्रांत हा सर्वात मोठा सण असतो, त्यामुळे तुम्हाला सरकारकडून सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे। परंतु हे गिफ्ट तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असलीच पाहिजे, तरच आपला फॉर्म पात्र ठरणार आहे आणि तुम्हाला संक्रांतीनिमित्त गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे। बघा, बहिणींनो, 4 कागदपत्रे द्या तरच तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होणार आहे, असे आदेश सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। बघा, सर्व बहिणींना गॅसचे 2,500 रुपये, सोबतच लाडकी बहीण योजनेचा मागील डिसेंबरचा हप्ता आणि चालू महिन्याचा जानेवारीचा हप्ता, सोबतच तुमच्या खात्यामध्ये इतरही तुमचे मागील पैसे जेवढे अर्धवट पैसे मिळाले असतील ते पैसे सुद्धा आजच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु 4 कागदपत्रे द्या तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते
गॅस कनेक्शनचे पैसे, दिवाळी बोनस असेल, मकर संक्रांत निमित्त जे गिफ्ट दिलं जाणार आहे त्या गिफ्टसाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे। त्यामुळे सर्व बहिणींनी या गोष्टींची काळजी घ्या आणि आपली 4 कागदपत्रे लवकरात लवकर सरकारकडे द्यायची आहेत। बघा 4 कागदपत्रे सांगणार आहे, परंतु त्या अगोदर सरकारने पात्रता सुद्धा मागितलेली आहे। बघा बहिणींना संक्रांतीनिमित्त गिफ्ट द्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सर्वात मोठा आदेश आलेला आहे, परंतु अगोदर कागदपत्रे घ्या आणि पात्रता चेक करा, त्याच बहिणींना पूर्णपणे संक्रांतीनिमित्त गिफ्ट द्या। बघा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठा आदेश दिलेला आहे। 7वा हप्ता फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांच्याकडे या 5 पात्रता असतील तरच तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता 100% जमा होणार आहे। बघा झटपट पद्धतीने 5 पात्रता कोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी लगेच बघून घ्या, परंतु व्हिडिओ स्किप करू नका। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। बघा पात्रता सुद्धा लक्षात घ्या। बघा 2025 मध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये। बघा नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर तुमच्याकडे उत्पन्नाची मर्यादा ही 2.5 लाखांपेक्षा कमी असावी, तरच तुम्ही 5 वर्षासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात। बघा लाडकी बहीण योजनेमध्ये 5 पात्रता नवीन घालण्यात आलेल्या आहेत, नवीन वर्षामध्ये 5 पात्रता आहेत, त्या सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा पहिली पात्रता आहे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसू नये, सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बघा नवीन वर्षामध्ये तुम्ही जर 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्ही अपात्र होणार आहात, परंतु ती जर भाड्यासाठी घेतलेली असेल आणि तिचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही पात्र आहात। त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। बघा पहिली पात्रता काय होती, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये आणि तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे। तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा घरातील कोणताही सदस्य नवीन वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागलेला नसावा किंवा कोणी रिटायर झालेलं नसावं, त्यांनी पेन्शन सुद्धा सरकारची घेतलेली नसावी किंवा घेत नसावेत, तरच लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा नवीन वर्षामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन तुम्ही घेतलेली नसायला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। सोबतच शहरी भागांमध्ये 2 पेक्षा जास्त फ्लॅट घेतलेले नसावे। तर बघा जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही 2 पेक्षा जास्त फ्लॅट घेतलेले नसावेत। जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा 5व्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदार बहीण कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावी। बघा तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे पुरावा म्हणून रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे। बघा गावातील पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तोच रहिवासी दाखला तुम्हाला सुद्धा काढायचा आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। तर बघा आता सध्या आपण 5 पात्रता बघितलेल्या आहेत। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तरच तुमच्याकडून अजून 4 कागदपत्रे घेतली जाणार आहेत। बघा तुमच्याकडे 5 पात्रता आणि 4 कागदपत्रे असतील आणि ही 4 कागदपत्रे सरकारला दिली तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, 6वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि संक्रांतीनिमित्त जे गिफ्ट दिलं जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे। बघा पहिलं कागदपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा सर्व बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। पुरावा म्हणून उत्पन्न दाखला सुद्धा मागण्यात आलेला आहे। बघा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा, पण तो उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचाच असावा। तुम्हाला उत्पन्नाचा दाखला गावातील माही सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रामध्ये सुद्धा लगेच मिळू शकतो, त्याची पोचपावती असेल तरी पण चालू शकणार आहे, परंतु 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावं। सोबतच अजून 3 कागदपत्रे आहेत, ते 3 कागदपत्रे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा दुसरं जे कागदपत्र आहे ते कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा सरकारने पॅन कार्ड मध्ये बदल करून नवीन पॅन कार्ड काढलेलं आहे। सर्वांना माहिती आहे 2 ते 3 महिन्यांपूर्वी जे पॅन कार्ड चालत होतं ते पॅन कार्ड आता
चालत नाही. आतापासून नवीन पॅन कार्ड आलेला आहे, पॅन कार्ड 2.0. तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे, तर तुम्ही सुद्धा हे काढणं गरजेचं आहे. तुम्हाला पॅन कार्ड 2.0 याची झेरॉक्स सुद्धा द्यायची आहे. त्यामुळे सर्व बहिणींनी या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा फॉर्म पात्र असून सुद्धा छाननी दरम्यान अपात्र केला जाऊ शकतो. फक्त पॅन कार्ड तुमच्याकडे नसल्या कारणाने तुमचा फॉर्म अपात्र सुद्धा होऊ शकतो. सोबतच कागदपत्रामधला तिसरा कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, सर्व बहिणींकडून रेशन कार्ड घेतले जाणार आहे. तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल. बघा, केसरी आणि पिवळे या 2 रेशन कार्ड धारक महिलांना प्राथमिक स्वरूपामध्ये 5 वर्षांसाठी 100% लाभ दिला जाणार आहे. परंतु पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. जर तुमचं रेशन कार्ड हरवलेलं असेल तर तुमच्याकडे अगोदरच सांगितलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला तरी असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला सुद्धा चालू शकणार आहे. त्या बेसवरती तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं 4थं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये मीटर असेल तर तुम्हाला लाईट बिल सुद्धा द्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये मीटर नसेल किंवा मीटर असेल त्याविषयी सुद्धा एका मिनिटामध्ये लगेच सांगून टाकतो. बघा, मीटर असेल तर तुम्हाला लाईट बिल द्यायचं आहे. जर तुमच्याकडे मीटर नसेल तर तुम्ही रहिवासी दाखला सुद्धा देऊ शकता. शासनाला प्रूफ करायचं आहे की तुम्ही त्याच गावामधले रहिवासी आहात. खरोखर तुम्ही पात्र आहात का? सर्व गोष्टी सर्वेनुसार तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तुमचा सर्वे करणार आहे. त्यानंतर तुम्हाला पात्र आहे का नाही याविषयी सुद्धा शासनाकडे अपडेट जाणार आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोबतच मागील लाभ सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. परंतु संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. अगदी एका मिनिटामध्ये लगेच सांगून टाकतो की कोणतं गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे गिफ्ट कोणतं मिळणार आहे, ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु हे कागदपत्रे गावातील अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत. बघा, तुम्हाला मी 4 कागदपत्रे सांगितलेले आहेत. ते 4ची कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत. परंतु यासाठी तारीख निश्चित केली जाणार आहे. बघा, याची तारीख अजून 2 दिवसामध्ये ठरवली जाणार आहे. परंतु तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणे गरजेचं आहे. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण उर्वरित पैसे असतील किंवा मागील पैसे बाकी असतील ते पैसे सुद्धा 100% दिले जाणार आहेत. परंतु मकर संक्रांतीनिमित्त सर्व बहिणींना पैठणी सुद्धा देण्यात येणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैठणी साडी भेटू शकते. बघा, दिवाळीनिमित्त सुद्धा गिफ्ट सांगितलेले होते, बोनस सांगण्यात आलेला होता. त्यावेळेस सुद्धा शासनाने 3,000 इतके अनुदान बोनसच्या स्वरूपामध्ये जमा केलेलं होतं. परंतु आता सध्या संक्रांतीनिमित्त सुद्धा सर्वात मोठं गिफ्ट देणार आहोत असं सुद्धा शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पैठणी 90% तरी भेटू शकते. शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली ही माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा 100% नाही परंतु 90% तरी देऊ शकता. त्यामुळे सर्व बहिणींनी ही 4 कागदपत्रे, 5 पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे, चालू महिन्याचे पैसे, गॅसचे पैसे किंवा तुमचे इतर कोणत्या योजनेचे पैसे बाकी असतील ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लगेच हस्तांतर केले जाणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारील ताईला पैसे आले, काकूला पैसे आले, मावशीला पैसे आले किंवा बहिणीला पैसे आले तरी पण तुम्हाला पैसे जर आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे की आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेलं आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि बँकेमध्ये जाऊन त्यांना असं विचारायचं आहे की माझं बँक खातं आधार कार्डशी लिंक झालेलं असेल तर ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह दाखवत आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. अन्यथा वाट पाहून काहीही होणार नाही, तुम्हाला थेट पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या स्वतः या सर्व अपडेट करणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविकांकडे जेवढे पण फॉर्म भरलेले असतील किंवा माही सेवा केंद्रामध्ये जेवढे पण फॉर्म भरलेले असतील तर या सर्व माता भगिनींना सर्वात विशेष सूचना, सर्वात महत्त्वाची सूचना
की तुमचं आधार कार्ड बँक खात्याला खरोखर लिंक झालेलं आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। तुम्हाला पैठण्या साड्या सुद्धा दिल्या जाणार आहेत, त्याविषयी सुद्धा ऑफिशियल अपडेट येणार आहे। तुमच्या ज्या ज्या माता भगिनी पात्र ठरणार आहेत त्यांनाच फक्त या साड्या दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।